ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 274 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढले, तैसे मूर्तिमय भरले, देखत असे तुझे रूप। जी एकेकीच्या अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती, एवढिया ही तुझ्या अंगी मूर्ती, ही रोमा झालिया। ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवण पा येथ कोणाचा, हे पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू। तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा, मग भक्तानुग्रहे तया मुग्धा, तू पाते धरसी। महाराज, हे भूतळ म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, जसा भूती म्हणजे विविध प्राणी मात्रांनी मांडिले म्हणजे भरलेला आहे, आणि हे गगन ज्याप्रमाणे नक्षत्रांनी गुढले म्हणजेही भरले आहे, त्याप्रमाणे तुझे हे विश्व स्वरूप मूर्तिमय व मूर्तींनी भरलेले आहे असे मला दिसत आहे। जी म्हणजे ज्या एक एक मूर्तीच्या अंग प्रांती म्हणजे अंगावर हे त्रिजगत व त्रैलोक्य होय जाय म्हणजे उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे, अशा विशाल मूर्ती तुझ्या विश्वरूपाच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी आहेत। असा विश्वाचा पवाडू म्हणजे पसारा मांडलेला तू येथे कोण व कोणाचा, हे जेव्हा मी विचार करून पाहू लागलो, तव म्हणजे तेव्हा आमचा जो सारथी तेच तुम्ही आहात असे ध्यानात आले। तरी हे मुकुंदा, मला असे वाटते की तू सर्वदा असाच सर्वव्यापक रूपाने असतोस, आणि भक्तांवर अनुग्रह व कृपा करण्यासाठी तू मंत्रमुग्ध करणारे सगुण सुंदर रूप धारण करतोस। कैसे चहू भुजांचे सावळे, पाहता वोल्हावती मन डोळे, खेव देऊ जाईजे तरी आकळे, दोहीची बाही। ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा, करुनी होसी ना विश्वरूपा, ही अमुचियाची दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखिती। तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा। परी मकर तुंडा मागिले कडे, तोची होतासी तू एवढे, रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया। तुझे श्यामसुंदर सावळे चतुर्भुज रूप कसे आहे हे पाहू लागले असता, मन व डोळे ओलावती म्हणजे ओलावतात व शांत होतात, आणि त्याला खेव म्हणजे आलिंगन देऊ लागले असता ते दोन्ही बाहूंमध्ये आकळे म्हणजे सामावले जाते। हे विश्वरूप भगवंता, अशी कोडीसवाणी म्हणजे गोजीरवाणी व मनमोहकी तुम्ही भक्तांवर कृपा करण्यासाठी धारण करताना, की म्हणजे परंतु आमच्या दूषित व मलिन दृष्टीमुळे आम्ही तुमचे ते सगुण रूप सामान्यत्वाने पाहतो। तरी आता माझ्या दिठीचा विटाळू म्हणजे दृष्टीचा दोष दूर झाला, कारण तू मला सहजच दिव्य चक्षु प्रदान केलेस, आणि म्हणूनच तुझा महिमा मी यथार्थ रूपाने पाहू शकलो। परंतु रथाच्या मकरावर तुंडाच्या म्हणजे जुवाच्या व अग्रभागाच्या मागील बाजूस जो तू बसला होतास, तोच तू एवढे प्रचंड विश्वरूप धारण करता झालास, हे मी पुढे म्हणजे निश्चितपणे ओळखले आहे। त्वाम किरीटिनम गदिनं च चक्रिणं, तेजो राशिं सर्वतः दीप्तिमंतम, समन्ता दीप्तानलार्क, द्युतिम अप्रमेयम दुर्निरीक्षम पश्यामी। हे भगवन, मस्तकावर किरीट वा मुकुट घातलेले, हातात गदा व चक्र धारण केलेले, तेजपुंज सर्व बाजूंनी दैदिप्यमान, प्रदीप्त अग्नीच्या व सूर्याच्या प्रभेसारखी, ज्यांची प्रभा आसमंतात पसरलेली आहे, ज्याची गणना करता येत नाही व कोणीकडूनही पाहण्यास अशक्य, अशा तुम्हाला मी पाहत आहे। नोहे तोची हा शिरी, मुकुट लेईलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी, नवल की बहु हे। तेची हे वरिलियेची हाती, चक्र परिजितया आयती, सावरितासी विश्वमूर्ती, तेन मोडे खुण।
येरीकडे तेची हे नोहे गदा, आणि तळिलिया दोन्ही भुजा निरायुधा. वागोरे सावरा वया गोविंदा संसरलिया. आणि तेणेची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा, जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणवनी जाणे. हे श्रीहरी, सारथी म्हणून तुम्ही जो मुकुट लेईला होता तोच आपल्या श्री म्हणजे मस्तकावर नाही का? परंतु त्याचे आताचे तेज आणि थोरवी हे बहु म्हणजे फारच नवल म्हणजे विस्मयकारक व विलक्षण आहे. वरच्या हातात आपण फिरविण्याच्या आयती म्हणजे तयारीने पारदत असलेले सुदर्शन चक्र ते हेच नव्हे का? परंतु विश्वमूर्ती धारण केल्यावरही आपण ते सावरून धरत आहात. ही खूण काही मोडत नाही, म्हणजे ती तशीच आहे. आणि येरी म्हणजे दुसरीकडे असलेली गदा ही हीच नव्हे काय? आणि हे गोविंदा, तळिलिया म्हणजे खालील दोन्ही भुजा या निरायुध वा निशस्त्र असून त्या वागोरे म्हणजे रथाचे लगाम सावरून धरण्यासाठी संसरलिया म्हणजे सरसावलेल्या नाहीत काय? आणि माझे मनोरथ सिद्धीस नेण्यासाठी हे विश्वेशा त्याच वेगे म्हणजे आवेशाने तू सहसा म्हणजे अचानक विश्वरूप धारण केले आहेस, हे मी जाणले आहे. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.